गरीब श्रीमंत, नेते अभिनेते तसेच देश विदेशमधील भाविक लालबागच्या दर्शनाला येत असतात। नवसाला पावतो अशी ख्याती असल्याने बाप्पाच्या दर्शनाला 10 दिवस प्रचंड गर्दी असते। लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची सुरक्षा करणे हा मोठा प्रश्न लालबाग मंडळासमोर असतो। बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे, त्या मार्गावर लालबाग पोलीस चौकी ते सरदार हॉटेलपर्यंत तो जो एरिया आहे तो संपूर्ण एरिया CCTV कॅमेऱ्याच्या कव्हरेजमध्ये आहे। जे आमचे सिक्युरिटी गार्ड्स आहेत त्याप्रमाणे 2500 स्वयंसेवक त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, म्हणजे काम करत आहेत। लालबागच्या सुरक्षेसाठी 100च्या वर मुंबई पोलीस जवान, 50च्या वर रॅपिड ॲक्शन फोर्स, SRP जवान, ट्रॅफिक पोलीस तसेच स्वतंत्र DCP अरेंज केलेला आहे। त्याचबरोबर मेटल डिटेक्टर आणि अधूनमधून बॉम्ब डिटेक्टर स्क्वेड हे सुद्धा आहेत। लालबागच्या राजासाठी 100 स्वयंसेवक आमचे 2 शिफ्टमध्ये काम करतात, म्हणजे आपत्ती प्रसंगी देखील ते काम करू शकतात आणि बंदोबस्ताच्या देखील कर्तव्यात त्या तत्पर आहेत ते। ही संघटना पूर्णपणे मानसेवी आहे। लालबागच्या राजाला जे विविध गेट आहेत त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक आहेत, ते चेकिंग करत आहेत। जर समजा कोणाचं काय त्यांना संशयित वाटलं तर ते आमच्या निदर्शनात आणून देतात। सुरक्षेच्या कारणामुळे बाप्पाच्या दर्शनाला उशीर होत असल्याने काही भाविक थोडे बहुत नाखुश आहेत, परंतु त्यांना ही सुरक्षेसंबंधित तडजोड बिलकुल नको आहे। तू सुख करता तू दुःख हरता असे आपण गणपती बाप्पाला म्हणतो, कारण गणपती बाप्पा हा आपले सर्वांचे रक्षण करत असतो। परंतु आपल्यामधीलच काही समाजकंटक लोकांमुळे आपल्याला संरक्षणाची आवश्यकता भासते। या समाजकंटक लोकांना गणपती बाप्पा सद्बुद्धी देवो हीच बाप्पाचरणी प्रार्थना। व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर सह नितीन जाधव, MRSC।